नव्या सरकारच्या शपथविधीसाठी आता अवघे 24 तास उरलेले आहेत। मात्र मंत्रिपदाची माळ ही कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याची उत्सुकता ही सगळ्यांनाच आहे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागातनं कोणाला मंत्रिपद मिळू शकतंय याचा आढावा आता आपण या निमित्ताने घेणार आहोत। आणि थेट जाऊयात कोकणामधनं प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, अर्थातच कोकणाला प्रतिनिधित्व कसं मिळणार या मंत्रिमंडळामध्ये याची उत्सुकता सगळ्या कोकणवासियांना आणि अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा आहे। उदय सामंत असतील, त्याचबरोबर आदिती तटकरे असतील, ही काही प्रमुख नावं ही सध्या चर्चेत आहेत। त्याचबरोबर राणेंचं काय होणार, राणेंच्या पारड्यामध्ये सुद्धा मंत्रिपद जाणार का याचीही चर्चा। काय नेमकं कळतंय, काय चर्चा आहेत, काय शक्यता आहेत? कोकणामध्ये बघितलं गेलं तर सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे, कारण भाजपचे एकमेव आमदार आहेत हे कोकणामध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे सिंधुदुर्गातून नितेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे आणि हिंदुत्ववादी चेहरा म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे। त्यामुळे नितेश राणे यांना आमदारकी मंत्रिपद मिळू शकतं आणि 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। तसेच बघायला गेलं तर दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघातून आहेत। सावंतवाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे दीपक केसरकर आहेत ते गेल्या वेळी शिक्षण मंत्री होते आणि त्यामुळे त्यांना देखील आमदार म्हणजे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। 5 वेळा ते म्हणजे ही त्यांची 4थी टर्म ही आमदारकीची आहे दीपक केसरकर यांची। आणि रत्नागिरीमध्ये बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। 2 वेळा ते मंत्री देखील होते, त्याच्यानंतर मग त्यांनी 2 मंत्रिपदे भूषवली, त्यामुळे 5 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत। एकनाथ शिंदेचे जवळचे देखील आहेत आणि त्यांना म्हणजे शासकीय कामाचा खूप अनुभव आहे, त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं उदय सामंत यांना। तसंच बघायला गेलं तर रायगडमध्ये आदिती तटकरे या राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी या पक्षाकडून ह्या आमदार झालेल्या आहेत। दुसऱ्यांदा त्या आमदार झालेल्या आहेत, त्यामुळे त्या गेल्या वेळी त्यांना महिला बालविकास जे खातं होतं ते मिळालं होतं आणि त्यामुळे यावेळी त्यांना देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपद मिळू शकतं। तसंच भरत गोगावले जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे आग्रही होते, गेल्या वेळी त्यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक होते तरी देखील त्यांना मंत्रिपद हुकलं होतं त्यांचं आणि यावेळी त्यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची अपेक्षा, कारण 4 वेळा ते आमदार निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदेकडे त्यांनी आग्रही मागणी केलेली आहे मंत्रिपदाची, त्यामुळे मंत्रिपद त्यांना मिळणार अशी एक शक्यता आहे। म्हणजे रायगडमध्ये बघायला तर आदिती तटकरे आहे, भरत गोगावले आहे, रत्नागिरी बघायला गेलं तर उदय सामंत आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये बघायला गेलं तर नितेश राणे आहेत भाजपचे आमदार आणि दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे आमदार आहेत आणि त्या सर्व जणांची नावं सध्या चर्चा आहे। त्यामुळे नेमके जे मंत्रिपद कोणाला मिळणार हे देखील आता गुरु पाहावं लागणार आहे। नेमकं उद्या कोण शपथ घेईल त्यामुळे चर्चा आणि शक्यता बऱ्याच आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते हे आता उद्या स्पष्ट होऊ शकेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।